मॉर्निंग नमस्कार फॅमिली. तर मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि तुमचे खूप कमेंट येत होतात की रीमा घरातले व्हिडिओ दाखव, घरातले ब्लॉग बनव, कामावर जाण्याच्या आधीचा तुझा रुटीन दाखव, तू कामावर जायच्या आधी तुझा रुटीन कसा असतो तो दाखव. तर प्रत्येक बायकांचा, आपल्या मिडल क्लास लेडीजचा जसा रुटीन असतो तसाच माझा रुटीन आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर पहिले असं सगळा मुलाचा जो रात्रीचा तो 2-2 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करतो त्याचा हा स्टडी टेबल आवरायचा. त्यानंतर अंथरूण पांघरूण उचलायचे, त्यानंतर झाड लोट करायची, एका बाजूला स्वयंपाक करायचा कारण मुलाला जायचं असतं कॉलेजला. कॉलेजला जाण्याआधी तो जिमला जातो आणि मग त्याआधी त्याची सगळी तयारी करायची. तर बरं, तुम्हाला तर माहिती आहे मी रोज सकाळी 6:15 वाजता कामावर पोहोचते आणि आज मला उशिरा कामावर जायचं आहे, म्हणून म्हटलं चला आजचा हा डेली ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. तर माझं रोजचा टाईम टेबल, डेली रुटीन वेगवेगळं असतं. रोज सकाळी 6:15ला जेव्हा कामावर जाते तेव्हा फक्त चहा, नाश्ता, कॉफी एवढंच बनवून जाते. बाकीची कामं मी आल्यावर करते. पण आज मला उशिरा जायचं आहे त्यामुळे मग मी सगळी कामं आवरूनच कामावर चाललेली आहे. तर घरातली कामं आवरण्यासाठी मी हा फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ केलेला आहे कारण की मला 1 तास लागलेला ही सगळी घरातली कामं आवरायला. झाडलोट करून घेतली, अंथरुणं वगैरे उचलून घेतली. त्यानंतर एका बाजूला भाजी बनवायला घेतली, एका बाजूला चहा ठेवला, मुलाला चहा, शंकरपाळ्या खायला दिल्या आणि मी देवपूजा करायला उभी राहिली. कारण स्वयंपाक वगैरे करूनच मला कामावर जायचं आहे. 9 वाजता मला घरातनं निघायचं आहे जेणेकरून 9:30ला मी कामावर पोहोचेल. आज एकच काम आहे, टोडूच्या घरी सुट्टी आहे कारण सर गेलेत मॅडमला आणायला गावाला. तर मला उशिरा जायचं आहे, तर मी तरी पण आज लवकरच उठली. आपल्याला काय उशिरा जायचं असो, काही असो, आपल्याला सकाळचा टायमिंग तो ठरलेला असतो आणि आपल्याला उठावंच लागतं सकाळी. कारण जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतं आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये गुंडाळले गेलेलो असतो. मग जास्त वेळ काही झोपायला मिळत नाही. तर असो, प्रत्येकाचे आपापले कामं नेमून दिलेले असतात, त्या हिशोबाने माणूस चालत असतो. मी दिवाबत्ती केली, देवाला दिवा लावला, देवपूजा करून घेतली, छानपैकी अगरबत्ती लावली आणि तोपर्यंत झाडलोट वगैरे सगळी झाली होती. अंथरूण वगैरे लावून झालं होतं. मुलगा नाश्ता करत होता. मस्त अगरबत्ती वगैरे लावून देवपूजा झाल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं. अजून भाजी जरी झाली होती तरी चपात्या करायच्या बाकी होत्या. चपाती भाजी बनवूनच मी जाईल मुलाचा टिफिन भरून, बाकीचा स्वयंपाक येऊन करेल. तर सासऱ्यांना आणि सासूबाईंना अगरबत्ती फिरवली. त्यानंतर देवाऱ्यावर अगरबत्ती फिरवली. तर अशा प्रकारे माझी ही रोजची पूजा आहे. काही नाही, नॉर्मलच आहे माझं रुटीन, काय इतर बायकांपेक्षा वेगळं नाही आहे. इतर बायका जे घर सांभाळतात, जसं घर सांभाळतात, मुलांना सांभाळतात, आपल्या संसाराचा गाडा ओढतात, तसंच मी पण करते. बाहेर तुळशीजवळ एक अगरबत्ती लावली, नंतर उंबरठ्याच्या पाया पडली, तुळशीच्या पाया पडली आणि मी घरामध्ये आली. अशा प्रकारे आता देवपूजा तर झाली होती. देवाला नैवेद्य ठेवायचं होतं. तर देवाऱ्यावर जे पाणी होतं ते मी तुळशीला घातलं, बाकीच्या झाडांना घातलं आणि माझं हे डेली रुटीन सुरू होतं, हे आजचं काम. तर मी वेळेवर पोचलेली कामावर. एकच काम होतं, पण त्यांच्याकडे पाहुणे येणार होते, त्यामुळे तिकडे पण काय काम असेल, किती काम असेल ह्याचा अंदाज नव्हता. पटापट देवपूजा उरकून घेतली. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. घरात जी बर्फी होती ती आणि पाणी ठेवलं देवाजवळ, पाणी फिरवलं. मुलगा नाश्ता करत होता, त्याला जिमला जायचं होतं, त्याची पण तयारी बाकी होती. जिमला जाण्याआधी तो फक्त चहा बिस्किट खाऊन जातो. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी मी सगळे फोटो वगैरे पुसलेले आहेत पूजा करण्या अगोदर. त्यामुळे सगळं चमकतं आहे. तर घराच्या भिंती खूप खराब झालेल्या आहेत, तिकडे इग्नोर करा प्लीज, कारण की आता आम्ही ते काहीच कलर बिलर करू शकत नाही. तर मुलाची तयारी झाल्यावर मी जरा चहा प्यायला बसली. मी म्हटलं चला मी पण चहा पिऊन घेते आणि मग त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात करते. कारण थंडी आहे सकाळची आणि आम्ही सगळे थंड पाण्यानेच अंघोळ करतो, त्यामुळे जरा जास्त थंडी वाजते. तर मुलाला पाण्याची बाटली दिली, टॉवेल दिला, तो जिमला निघाला. तर माझा चहा पिऊन झालेला. मिस्टरांसाठी कॉफी ठेवली बनवायला. मिस्टर चहा नाही घेत, म्हणजे ते घेत नाही म्हणजे म्हणजे त्यांनी त्यांच्या आईसाठी सोडलेलं आहे 1 वर्ष. म्हणजे 11वा महिना झाल्याच्या नंतर मग ते करतील. म्हणतात ना, गेलेल्या माणसासाठी त्यांना जी वस्तू आवडते ती आपण सोडायची असते. तर माझ्या सासूबाईंना चहा खूप आवडायचा आणि तोच माझ्या मिस्टरांना पण चहा खूप आवडायचा. म्हणून त्यांनी त्यांच्या आईसाठी चहा सोडला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कॉफी बनवते. मुलगा आणि मी आम्ही चहा, शंकरपाळ्या खाल्ल्या आणि ह्यांच्यासाठी कॉफी बनवली आणि कॉफीचं भांडं बाजूला ठेवलं. मिस्टर अंघोळीला गेले आणि मी पटापट चपात्या करायला घेतल्या. कारण की मला परत घरातलं सगळं आवरून कामावर पण जायचं होतं. तर हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे, तरी पण हा खूप मोठा झालेला आहे.
तर मला तुम्ही खूप कमेंट करत होते, "रीमा जरा घरातला पण व्हिडिओ दाखवत जा, घरचे पण व्लॉग दाखवत जा. रीमा तुझं घरातलं पण डेली रुटीन दाखव, काय रोज-रोज ते कामावरचंच दाखवते." तर बघा, घरचं डेली रुटीन दाखवायला काहीच हरकत नाही आहे. पण घरचं म्हणजे माझं घरचं रुटीन काहीच वेगळं नाही आहे. जसं इतर बायकांचं असतं तसंच आहे. तसंच घरासाठी, मुलांसाठी झटणं आहे. तसंच मुलांसाठी, नवऱ्यासाठी स्वयंपाक करणं, कपडे धुणं, भांडी घासणं तेच सगळं आहे. बरं, तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत आणि ते बघून मला खूप छान वाटतं आहे. असाच मला सपोर्ट करत राहावा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावं. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. असो, बोलता बोलता बघा माझ्या चपात्या झाल्या. चांगल्या 12-15 चपात्या करून घेतल्या. कारण की मग कसं आहे, संध्याकाळी करायला नको. आल्यावर मी पुलाव करायचा प्लॅन करते आणि ही मिक्स भाजी बनवली आहे. सिमला मिरची, कोबी, फ्लावर, बटाटा, वाटाणा, टॉमॅटो, गाजर जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या टाकल्या आणि ही मस्तपैकी मिक्स भाजी बनवली. चपात्या बनवल्या. तर आपली चपाती भाजी झाली, स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर मी घेतले भांडे घासायला. म्हटलं अजून निघायला 5 मिनटं वेळ आहे आणि मी काय तयारी-बियारी करत नाही. क्रीम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे सगळं लावायला वेळच नसतो. त्यामुळे मला काय असंच केसाला कंगवा फिरवला तर फिरवला, नाहीतर मी निघाली कामावर. मग 9 वाजायला 10 मिनटं कमी होते. म्हटलं चला पटापट हा भांड्यांचा पसारा उचलून घेऊया. म्हणून पटकन ही 4 भांडी होती. 4 म्हणजे भरपूरच होती. स्वयंपाकाची होती, नाश्त्याची होती, चहाची होती. सगळी भांडी घासून घेतली. किचन वगैरे सगळं व्यवस्थित पटापट क्लीन करून घेतलं. रात्रीची 2 ताटं होती जेवणाची, कारण की रात्री मिस्टर उशिरा आलते त्यामुळे त्यांचं एक जेवणाचं ताट होतं. मग असे भांडे सगळे निघालेले, तेवढे सगळे भांडे पटापट घासून घेतले. कारण कामावर जायला उशीर नको व्हायला, म्हणून मग मी भांडी पटापट घासून घेतली. तर आता आल्यावर पुलावच बनवायचा आहे. चपाती भाजी तर झालेली आहे. तर कसं आहे ना, जेवण चपाती भाजी जरी असेल तरी थोडासा भात असेल ना सोबत की पोट भरतं आणि त्यात आज मिस्टर घरात आहे म्हटलं तर पूर्ण जेवण पाहिजे ना. वरण भात नाही करत आहे, पण ॲटलीस्ट पुलाव तरी पटकन होतो तो आणि मग आल्यावर कसा तो गरमागरम केला की मग तो गरमागरम खायला छान वाटतो. ही मिक्स भाजी झालेली, चपात्या झालेला, मुलाचा टिफिन पॅक करून झालेला. मुलगा जिमला चालला गेलेला. जिमवरनं आल्यावर तो कॉलेजला जाणार. मुलगी तर काय माझी सकाळीच जाते कॉलेजला. पहाटे ती पण 6:45ला निघते कॉलेजला जायला आणि मिस्टरांची माझ्या शिफ्ट वाईज ड्युटी असते. त्यामुळे कधी फर्स्ट असते, कधी सेकंड असते, कधी नाईट असते. तर त्यांच्या ड्युटीच्या हिशोबाने माझं सगळं कामाचं शेड्यूल चालू असतं. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही माझे सगळे बोलता बोलता भांडी घासून झालेली आहेत आणि कसं आहे ना, भांडी घासून झाली म्हणजे किचन आपलं एकदम स्वच्छ झालं असं वाटतं. खूप मोठं काम पार पडलं असं वाटतं. तर भांडी घासून झाल्याच्यानंतर किचन वगैरे तर मी आधीच क्लीन केलेलं होतं आणि आता मला आल्यावर काही जास्त काम नव्हतं. त्यामुळे मला जरी यायला उशीर झाला तरी काय वाटणार नाही. पण एकच काम होतं त्यामुळे जास्त वेळ लागणारच नव्हता आणि मग मी लवकरच घरी येणार होती. पटापट काही भांडे जे जवळच पालथे मारायचे होते ते पटापट बाजूलाच पालथे मारले. जसं की चमचे झाले, चाळण्या झाल्या, कपं झाले, ते पटापट लावून घेतले. नंतर वाट्या-बिट्या, ताटं-बिटं लावायला घेतली. मला कसं आहे ना, हातासरशी कामं झाली की बरं वाटतं. म्हणजे ते घासून ठेवायचे, परत ते 4 तास तसेच ते जाळीत पडणार, त्याला अजून धूळ लागणार. त्यापेक्षा मी काय करते ना, तसं तर आमच्याकडे किचन ट्रॉल्या वगैरे नाहीच आहेत. ह्या मांडणीवरच भांडे लावायचे असतात. मग मी तसेच आहेत ना, घासून झाले की हातासरशी लगेच लावून टाकते. बरं, कॉफी थंड झालेला, कारण मिस्टर गेलेले अंघोळीला. अंघोळ झाल्यावर त्यांनी देवपूजा केली. तेवढ्या वेळात कॉफी थंड झाला. म्हणून मग परत कॉफी गरम करायला ठेवला. चपात्या जराशा गार झाल्यानंतर मी चपातीच्या डब्यात भरते. गरम-गरम भरल्या की ते वाफेने ओलसर होतात आणि मग त्या चपात्या खाऊ वाटत नाही. तर कॉफी झाल्याच्यानंतर कपात ओतला, मिस्टरांना कॉफी दिली आणि मी निघाली आहे कामावर जायला. तर चला मी रेडी आहे. बघू शकता तुम्ही काहीच नाही आहे. मी आपलं काही तोंडाला काहीच लावलेलं नाही आहे. हां, पण कधी-कधी असं वाटतं ना, थंडीने जेव्हा चेहरा वगैरे उलतो तर व्हॅसलीन वगैरे, मॉइश्चरायझर वगैरे लावावं. वेळ मिळेल तसं ही सगळी कामं होत राहतात. तर कामावर पोचली मी, ID कार्ड जमा केलं, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली पहिल्या कामावर. पहिल्या कामावर म्हणजे काय, आज एकच काम आहे. एका कामासाठी मला यावं लागलं. दुसऱ्या कामावर सुट्टी आहे. पण म्हटलं चला, त्या कामाला सुट्टी घेऊन नाही चालणार. कारण की ह्या कामासाठी तर मी इकडे एवढ्या लांब कामावर येते. तर सर्वात आधी बनवली अंडा बुर्जी. तर ही 3 अंड्याची बुर्जी आहे. मस्त कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घालून हळद, मीठ घालून ही अंड्याची बुर्जी बनवली आहे. 3 अंड्याची बुर्जी बनवली. बरं, अंडा बुर्जी झाल्याच्यानंतर मला पनीर बुर्जी पण बनवायची आहे हां. तर बघा, ही अंडा बुर्जी झाली. त्यानंतरनं मी ती ट्रान्सफर केली दुसऱ्या भांड्यात. त्यानंतर हा पॅन घासून काढला आणि मग ही पनीर बुर्जी बनवली.
तर पनीर भुर्जीमध्ये थोडासा मॅगी मसाला टाकला, त्यामुळे खूप छान चव येते. त्यानंतर काळी मिरीची पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर टाकली, त्यामुळे पण खूप छान लागते ही पनीर भुर्जी. तर पनीर भुर्जी आणि अंडा भुर्जी ह्या 2 भुर्जी मी बनवलेल्या आहेत. कारण पाहुणे येणार आहेत त्यांच्यासाठी आणि दोघंही जे पाहुणे येणार आहेत ते नॉनव्हेज आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर हे मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचं वरण बनवलं, बासमती तांदळाचा भात बनवला, वरण, भात, अंडा भुर्जी, पनीर भुर्जी असा हा इकडचा आजचा मेनू होता. तर सगळं जेवण मी भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. अंडा भुर्जी ऑलरेडी केली होती, त्यानंतर पनीर भुर्जी पण ट्रान्सफर केली. वरण मी छोट्या भांड्यात काढलं, सगळ्या कढया घासून ठेवल्या, सगळे इतर भांडे घासून पुसून जागेवर ठेवले, किचन गॅस सगळा क्लीन केला. इकडची सगळी कामं आवरून आता मी चालली आहे घरी. तर एकच काम आहे, त्यामुळे मस्तपैकी पटापट काम आवरलं आणि आता मी घरी चालली आहे. तर आजपासून तुम्हाला माझे घरचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर तुमच्या खूप कमेंट येत होत्या, तर रीमा घरचे व्हिडिओ दाखव, रीमा घरचे व्हिडिओ दाखव. तर घ्या बघा आता घरचे व्हिडिओ पण बघा. माझं घर म्हणजे माझ्या कामावरचं आयुष्य, कामावरची लाईफ तर तुम्ही बघितली होती. आता घरची लाईफ कशी आहे तीसुद्धा बघा. खाली आली, धन्नूला चावी लावली, गाडी स्टार्ट केली आणि आता मी चालली आहे घरी. तर घरी गेल्यावर जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं तसंच व्हेज पुलाव बनवायचा आहे आणि मग नंतर जेवण वगैरे करून थोडा वेळ आराम करायचा आहे. परत संध्याकाळी काही ना काही काम असेल त्याच्यासाठी बाहेर जावंच लागणार. तर चला दुपारी घरी आली मी. त्यानंतर हा मस्त वटाणा बटाटा टाकून हा भात बनवलेला आहे. बाकी काय भाज्या टाकलेल्या नाही आहेत कारण ऑलरेडी मी मिक्स व्हेज बनवलेली आहे. तर वटाणा बटाटा टाकून हा मस्तपैकी पुलाव बनवला. त्यानंतर आम्ही दोघांनी जेवण केलं. मुलगी अजून कॉलेजमधनं आली नव्हती आणि मुलगा तर सकाळी टिफिन घेऊन कॉलेजला गेला होता. तर असा हा माझा आजचा रुटीन होता. असा हा माझा डेली रुटीन असतो. आता आज उशिरा कामावर गेली म्हणून, नाहीतर रोज सकाळी मी पहाटे कामावर जाते, तेव्हा ही सगळी कामं कामावरनं आल्याच्या नंतर करते. तर असाच माझा डेली रुटीन असतो. रोजचं काय नवीन असेल ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. असंच मला भरभरून प्रेम द्या. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. जेवणाची ताटं बाहेर घेऊन गेली आणि आता मी बसते जेवायला. तर तुम्ही पण या जेवायला. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.